गुड मॉर्निंग सगळ्यांना. प्रत्येक संडे हा आमचा झोपण्यात आणि कपडे धुण्यातच जात होता. सो ह्या संडेला काहीतरी स्पेशल करायचं असं आम्ही आधी सॅटर्डेला ठरवलेलं. सो आता आम्ही लोक निघालोय पानशेतच्या दिशेने. सो जातात वाटेमध्ये आम्हाला दिसला पेरूवाला, पण तो बोरं पण विकत होता. सो आम्ही घेतले त्याच्याकडून बोरे. पेरू खूप खराब होते, म्हणजे उन्हाने थोडे खराब झाले, सो नाही घेतले ते आम्ही. त्यानंतर निघालो आम्ही पानशेतकडे. वाटेत थांबलो पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी. पेट्रोल पंपावरती एवढी जास्त गर्दी होती, बापरे. आणि मग मॅडम, एक किस्सा झाला, मॅडम चुकून डिझेलच्या सेक्शनमध्ये गेलेल्या. एवढा हसू आलेलं ना. पेट्रोल भरलो आणि थेट निघालो आम्ही पानशेतच्या दिशेने. वाटेत थांबलो. न्यू मेजवानी म्हणून हॉटेल होतं, तिथे जेवायचं ठरवलं, कारण आता टाईम निघून गेलता नाश्ता करायचा आणि कोणीच नाश्ता केलेला नव्हता. त्यानंतर आम्ही गेलो जेवणासाठी. तर बघितलं तर काय, सगळं मोकळंच होतं. म्हटलं ते हे मोकळं दिसतं, इथं काय आहे की नाही टेस्ट, असा विचार केला. म्हटलं जाऊ दे, तर पुढे जाऊन काही भेटेल नाही भेटेल, त्यामुळे म्हटलं इथेच खायचं. तर मग त्यापेक्षा म्हटलं बाहेरचं वातावरणात खाऊ. बाहेर गेलो तर तीच अवस्था होती, कडक ऊन होतं. त्यापेक्षा म्हटलं आतमध्येच बसून जेवण करू. त्यानंतर आम्ही जेवण करायला सुरुवात केली. जेवण काय एवढं टेस्टी नव्हतं, पण आमच्याकडे काही ऑप्शन नव्हतं, खूप भूक लागलेली. आणि तिथे एवढे छान म्युझिक वाजत होतं. मॅडमने केलेला डान्स, बापरे. त्या कुठेही गाणं लागलं की सुरू होतात. त्यांच्यात ही खूप गोष्ट छान आहे. ठीक आहे. नंतर पे केलं, बिल पे, आणि आम्ही निघालो पानशेतच्या दिशेने. सो रविवार असल्यामुळं खूप गर्दी असेल असं आम्हाला वाटलेलं, पण असं काहीच नव्हतं. आणि हे बघू शकता तुम्ही, आम्ही खडकवासल्याजवळ पोहोचलेलो आहोत. इथे थांबणार होतो, पण नाही, पुढे जायला लेट होईल. त्यानंतर आम्ही डायरेक्ट घेतला टी ब्रेक, थांबलो. आणि मी चहा बिस्किट घेऊन येईपर्यंत हे लोक चहा पण पिऊन बसलेले, बाप रे बाप. सो मी ह्या सगळ्यांना इग्नोर करत मस्तपैकी चहाचा आनंद घेतला. आणि पार्लेजी बिस्किट चहासोबत खायला एवढी टेस्ट लागते ना, कोणत्याच बिस्किटाला एवढी टेस्ट नाही आहे जे पार्लेजी बिस्किटाला चहासोबत लागते. तितक्या एवढ्या जास्त आम्ही एक्साइटमेंट होते ना आम्हाला. एवढा खडतर असा प्रवास करून आम्ही आलेलो पॉईंटवरती, पण आम्हाला माहिती नव्हतं की पुढं असं काय होईल ते. आणि रस्ता शोधत आम्ही लोक पोचलो. फायनली पॉईंटवरती पोचलो. वाटेतच आम्हाला असं वाटत होतं की खूपच नाही का, पुढे काय आहे की नाही आहे. पण मैत्रीण म्हणत होती आहे पुढं. सो आम्ही इतक्या वेळा पानशेतला ह्या भागात आलो तर कधीच हा पॉईंट ऐकला नव्हता, पहिल्यांदाच आलेलो. आणि तिथे पण असा प्रॉब्लेम झालेला. तिथे एक पिसळलेलं कुत्रं होतं, ते डायरेक्टली लोकांवरती अटॅक करत होतं. सो ते गार्ड म्हणले की आम्ही तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही, कारण काय झालं तर त्याला आम्ही रिस्पॉन्सिबल आहे. सगळ्यांचा मूड एवढा जास्त ऑफ झाले ना. सो माझी नजर गेली त्या फणसावरती. तर ते फणस झाडावरून काढणं एवढं पॉसिबल नव्हतं, पण मी दुरूनच त्याचा आनंद घेतला. तर पुन्हा एकदा म्हटलं काय करायचं, सगळेजण म्हटले आता जाऊ पुण्याकडे. म्हटलं नाही, कोणता तरी पॉईंट भेटेल ना आपल्याला, एवढे दूर आलो तर काहीतरी फोटो रील्स ब्लॉग बनवूनच जाऊ. लोक म्हटले नाही, आता तसं पण उशीर झालाय, 3 वाजलेत. ठीक आहे चला. सो आम्ही निघालेलो पुण्याच्या दिशेने. एवढं मूड ऑफ झाला ना, एवढे दूर येऊन काहीच फायदा नाही झाला आम्हाला, ह्या गोष्टीचं एवढं दुःख होतं. सो आम्ही निघालो. जाता आम्हाला वारस बोटिंग क्लब म्हणून लागलं. वारस गाव बोटिंग क्लब म्हणून असं ह्या बोटिंगचं नाव आहे प्लेसचं. ठीक आहे. सो आम्ही आधी दुरूनच पाहिलं की काय आहे काय नाही आहे, नाही का, की पुन्हा आतमध्ये जायचं नाही, पुन्हा कॅन्सल होईल. सो दुरून तर पाणी बघून खूप भारी वाटलेलं. सो आम्ही ठरवलं की नाही बाबा जायचे. सो लेट स्टार्ट. आम्ही केली सुरुवात मेकअपला, केस विचरायला, पावडर लावायला. कुठेही गेले तर मेकअप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो आम्ही सगळेजण झालो रेडी. आणि तुम्ही बघू शकता हे इथे बोटिंगचं नाव दिलेलं आहे, नंबर दिलेले आहे, आणि इथं राहण्याची पण सोय. राहण्यापेक्षा आम्ही इथं थोडा वेळ घालूनच बेटर समजलं. त्यानंतर आम्ही निघालो बोटिंगच्या दिशेने. आणि तुम्ही बघू शकता सुंदर असे 2 कपल्स बसलेले. त्यांना बघून मला एवढं दुःख झालं. आणि ही बाई मुद्दाम मोकळे केस सोडते, कारण ह्यांचे केस एवढे सुंदर आहेत ना, वा, नजर लागेल माझी. सगळे एवढे एक्साइटमेंटमध्ये होतं, तर हे नाही तर नाही, बोटमध्ये तरी एन्जॉय करू असं आम्ही हे करून आलेलो. तर तिथे पोहोचतो तर काय, तिथं ऑलरेडी गर्दी होती, वेटिंग होतं. मग आम्ही आलो, थोडा वेळ बसलो तिथे, थोडे रील्स बनवल्या सगळ्यांनी, फोटोशूट केलं थोडंफार, आणि मग गेलो. तर इथे गोव्यापेक्षा जास्त तिकीट आहे इथे बोटिंगला. गोव्यात पण एवढं तिकीट नसेल, एवढं जास्त तिकीट आहे इथे.
ठीक आहे. त्यानंतर रील्ससाठी मी 1-2 शॉर्ट्स घेतले. मॅडमला कळतच नव्हतं मी त्यांच्या व्हिडिओमध्ये येत होते. म्हटलं ठीक आहे. त्यानंतर गेलो आतमध्ये. आम्ही तिकीट काढलं आणि आतमध्ये गेलो. आणि जे त्यांनी सेफ्टीसाठी दिलेलं काय म्हणतात त्याला तर मला माहीत नाही आहे. ते एवढं जास्त मळकं होतं ना, तर त्यातच तिथेच मला चांगलं द्या, छोटं द्या, मोठं द्या, ह्यामध्येच एवढा वेळ गेला. नंतर आम्ही बसलो बोटमध्ये. सो आम्ही 4च लोक होतो आणि अजून 2 ते 3 लोक हवे होते. मग ते थांबलेलं थोडं वेळ. तोपर्यंत मी 1-2 रील बनवून घेतल्या. आणि अजून बोट चालू होत नव्हती. एवढी जास्त भूक लागलेली ना, मग ते बोर आणलेले बॅगेमध्ये तेच सगळ्यांनी खायला सुरुवात केली. ते खात आम्ही विचार केला हा चालू करतोय की उतरायचं आपण. पण आता तिकीट काढलेलं त्यामुळं बसणं भागच होतं. सगळे म्हणायचे माझा फोटो काढ, तुझा फोटो काढ. खूप छान मेमरी होती, 8 दिवसाची होती आमच्याकडे. त्यानंतर बोट स्टार्ट झाली. त्याने अर्ध्या पेट्रोलमध्ये मला वाटतं रॉकेल टाकलं असेल. एवढा घाण वास येत होतं. बाप रे बाप, की उलटीच. नंतर आम्ही निघालो पुढे. पाणी एवढं सुंदर, एवढं शांत वातावरण होतं. वाव, तुम्ही नजारा बघू शकता किती सुंदर आहे. आणि आम्ही सगळे लोक एवढे खुश होतो पाण्यामध्ये गेल्यानंतर. बाप रे बाप. त्यानंतर ना पाण्यात हात घालायला लागलो तर तो बोटिंगवाला म्हटला की पाण्यामध्ये कोणीही हात घालू नका, पाण्यामध्ये मगर आहे. अरे बापरे. मग काय आम्ही एवढे जास्त घाबरलो ना. मग ह्या दोघींचं डिस्कशन चालू होतं की इथे जाळं टाकलं तर एवढे मासे भेटतील, तेवढे मासे भेटतील, संध्याकाळी आपल्या जेवणाची सोय होईल. त्यामध्ये खेकडे पण येतील हे यांना माहिती नव्हतं आणि मगर पण येतील. त्यानंतर एक शॉर्ट्स व्हिडिओ काढला मी माझा. मैत्रीण म्हटलं बुटांवरती फोकस कर, आज माझे बुटं धुतलेत तरी फिल्टर लावलेलं. तिला म्हटलं आकाश दाखव, नंतर मी दाखव, नंतर बोटवाला दाखव, नंतर पाणी दाखव, नंतर मी दाखव, नंतर माझे बूट दाखव. असं करत करत इंस्टावरती ही रील मी अपलोड केली. सो तुम्ही बघू शकता तिथे जाऊन. आणि सुंदर असा सनसेट पाहिला आहे तुम्ही बघू शकता. हे दृश्य बघून एक गोष्ट तर समजली की एखाद्याला जाऊन देण्यातच, आता शब्द नाही आठवते मला, सो तुम्ही काही पण ॲड करा त्यामध्ये. त्यानंतर आम्ही निघालो पुण्याच्या दिशेने. त्यानंतर पुन्हा एकदा घेतला चहा. आणि पाहू शकता तुम्ही ते कोंडवा प्युअर व्हेज म्हणून हॉटेल आहे. आणि यांची कॉफीची टेस्ट एवढी छान होती. वा. आम्ही 2 कॉफी आणि 2 चहा घेतलेले. चहा बिस्किट खाल्लं आणि निघालो पुण्याच्या दिशेने. 6-6:30 वाजलेले. एवढा अंधार कसा झाला हेच कळत नव्हतं. कारण पुण्यात लवकर अंधार होत नाही, इकडे लगेच अंधार झाला. सगळ्यांना आजचा ब्लॉग हा इथे संपतोय. सगळ्यांना बाय बाय, गुड बाय, गुड नाईट.